साली लिहून ठेवलेली गोष्ट आहे जी आम्हाला अजून समजत नाहीये. आपल्याकडची संत परंपरा महाराष्ट्राची कुठेही तुम्हाला सापडणार नाही. कोणत्याही राज्यात तुम्हाला अशा प्रकारचे संत सापडणार नाही ज्यांनी या संपूर्ण या भागाची, या राज्याची, ज्याला आता राज्य म्हणतो आपण, परंतु या संपूर्ण भागाची संपूर्ण वैचारिक मशागत केली. सर्वांना जातीपातीपासून दूर लोटलं, त्यातले भेदभाव सगळे काढून टाकले. आज नुसती आपण फक्त माणसं फक्त बघूया, नुसती माणसं फक्त बघूया. लावा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव. आज जर समजा तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर पंजाबमध्ये देखील त्यांचा प्रचंड मोठे आज त्यांचे भक्त तुम्हाला पंजाबमध्ये मिळतील. या लोकांनी हे संपूर्ण संत गाडगे बाबा आज खरं तर सरकारची जी काय काय तो आहे ना, काय स्वच्छ भारत योजना, आज स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबल हा आमचे गाडगे बाबा पाहिजे होते. कधीतरी एकदा तुम्ही आपल्या पुस्तकांमध्ये डोकावा आणि महाराष्ट्राची नुसती फक्त परंपरा जरी नुसती बघत आलात, यांनी आम्हाला काय शिकवले. आज जे तुम्ही जगताय ना, आज ज्या वातावरणामध्ये, मी अनेकदा म्हणतो ना, हे बाहेरचे राज्यांमधले जे लोंढे येतात, बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात. काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाही आहे. आज या महाराष्ट्रामधल्या, आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आज मुली, महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी, दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते. 7 नंतर दिल्लीसारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधनं आले आणि इथे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये, मला अजूनही आठवते, लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, आजही आहे, काय आज वेगळं नाहीये, परंतु आज त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची